नमस्कार. पी.एन. क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला हा मोत्यांचा श्री कसा बनवायचा आहे ते मी ह्या व्हिडिओतून सांगणार आहे. इथे मी फक्त हा श्रीच दाखवत आहे, कारण हा जो आपण श्री बनवतो तो आपल्याला बऱ्याच अक्षरं बनवण्याच्या आधी किंवा पट्ट्या बनवण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. जसं की श्री महालक्ष्मी प्रसन्न, श्री गणेशाय नमः, श्री रेणुका माता प्रसन्न, असं ह्या ज्या आपण पट्ट्या तयार करतो मोत्यांचा, त्यासाठी हा श्री आपल्याला लागतो. त्यामुळे मी आत्ता ह्या व्हिडिओतून फक्त हा श्री कसा बनवायचा आहे तोच सांगणार आहे. हा मोत्याचा जो श्री मी शिकवणार आहे त्यासाठी मी हे 5 नंबरचे क्रीम कलरचे मोती, 5 नंबरचे लाल मोती, हा 5 नंबरचा तंगूस आणि सुई एवढं साहित्य वापरलेलं आहे. तर हा जो श्री आहे मी क्रॉस स्टिच पॅटर्ननी शिकवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा मी हे 4 क्रीम कलरचे मोती ओवून घेतलेले आहेत सुईमध्ये. हा जो पहिला मोती आहे त्याच्यातून मी विरुद्ध दिशेने सुई काढून हा आपला एक चौफुला नेहमीसारखा तयार करून घेतलेला आहे. आता इथे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. 1, 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतले. आता त्याच मोत्यातून परत विरुद्ध बाजूने मी अशी सुई काढून घेतली. आता हा आपला दुसराच चौफुला तयार केला आहे मी. हा त्याच्यात एका मोत्यातून वरून खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेणार आहे आणि इथे 3 परत क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1, 2, 3 आणि परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. तर हे आपला असं तयार झालेलं आहे. मग हे असं आपण वळवून घ्यायचं आणि मग हा जो मोती आहे म्हणजे हा जो चौफुला आहे हा एक आणि त्याच्यावरचा हा दुसरा, त्यातल्या ह्या एका मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे अशी वरच्या दिशेने. आता इथे परत 3, हे सगळं आता इथून पुढचं आहे ना 3 मोत्यांनीच विणत जायचं आहे आपल्याला. 2 आणि हा 3, हे 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. आता परत ह्या मोत्याचा आपला तंगूस आहे तर त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूनी सुई काढून घ्यायची. आता इथे हा आपण तयार केलेला चौफुला आहे ना आत्ता, त्यातल्या ह्या डाव्या साईडच्या मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतलेली आहे. इथे परत 3 क्रीम कलरचे मोती. अशा पद्धतीनेच आपण आता हे विणून घ्यायचं आहे. 2 आणि हा 3 परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आपला आता हा चौफुला तयार झाला आहे. त्या चौफुल्याच्या या मोत्यातून परत आपण सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. परत 3 मोती, 1, 2 आणि हा तिसरा, 3 मोती. आता परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. कुठलाही जेव्हा आपण क्रॉस स्टिचचा मोत्याचं पॅटर्न करतो त्यावेळेला ही सुरुवात असते, त्यामुळे ही व्यवस्थित आली की पुढे आपल्याला डिझाईन हवं तसं बनवता येतं. तर ह्या मोत्यात आहे इथे परत 3 मोती.
1 2 आणि 3. परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची. मग आतल्या साईडच्या ह्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. आता इथे आपले किती झालेले आहेत, ह्या 2-2चे जे मोती आहेत ते मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8. इथे 8 आपली तयार झालेली आहे ओळ. 8ची ओळ तयार झालेली आहे. परत 3 नंबर 3 मोती, या मोत्यातून वरच्या दिशेने परत 3 मोती, म्हणजे एकदा चौफुला डाव्या साईडला येतो आणि एकदा उजव्या साईडला येतो. आता हा चौफुला आपला तयार झाला की उजव्या साईडला येत आहे. तर उजव्या साईडच्या मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची आहे. परत 3 मोती, 2 आणि 3 सेम विणायचे. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची डाव्या साईडच्या, एकदा उजव्या साईडच्या, एकदा डाव्या साईडच्या. परत 3 मोती. आपण ही जी सुरुवात करणार आहे ही सगळी 3-3 मोत्यांनी करायची आहे. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 अशा आपल्याला 14 करायचे आहेत लाईन. 14ची लाईन करायची आहे. परत 3 मोती, परत ह्या साईडलाही 3 मोती ओवून घे. इथे आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 या 14 मोत्यांची माळ मी तयार करून घेतलेली आहे. ओळ आपली तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला हे 14च मोती ठेवायचे आणि इतका आपण म्हणजे असं उभं वाढवत होता, तर आपल्याला इकडे आडव्या साईडनी वाढवायचा आहे. तर मग आता हा जो तंगूस आहे तर तो ह्या मोत्यात न घालता हा जो खालचा मोती आहे ह्याच्यामध्ये वरून खालच्या दिशेने काढून घ्यायचा. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा हा जो मोती इथे नाही आहे, इथे एक कमी मोती आहे, तो आतल्या साईडने यायला पाहिजे ती ओळ, आणि पूर्ण अशी झालेली ओळ बाहेरच्या साईडने यायला पाहिजे. तर अशा प्रकारे ही आपली एक ओळ तयार झालेली आहे. तर इथे आता आपण 3 मोती घ्यायचे. त्यातला आता एक हा लाल घ्यायचा आहे आणि हे 2 पांढरे घ्यायचे, सॉरी क्रीम कलरचे घ्यायचे 2. परत त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई मी काढून घेतली. प्रत्येक ओळीची सुरुवात ही 3 मोत्यांनीच होते. आता हे जे पुढचे 2 मोती आहेत, हा एक आणि हा दुसरा, ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपण परत 2 लाल मोती घ्यायचे, 1 आणि 2 लाल मोती. परत त्याच 2 लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर 1 आणि 2 पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. परत इथे आपण 2 लाल मोती घ्यायचे. आता हे सगळं आपण, ही पूर्ण ओळ जी आहे ही आपण लाल मोत्यांनी विणून घ्यायची. म्हणजे ते अक्षराच्या आधी आपण जे दंड देतो ते हे लाल मोत्यांनी येणार आहे. तसा हा श्रीच्या आधीचा दंड आहे, लाल लाल मोत्यांनी आपण विणून घ्यायचा आहे. पूर्ण ओळ अशी 2-2 कलरच्या
लाल मोत्यांनी विणून घ्यायची। 1 आणि 2 म्हणजे 2 मोती घेतले की परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची। शिवाय पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची, म्हणजे 4 मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत। इथे परत 2 लाल मोती। आता इथे हा एकच मोती आहे। आता ही गाठ अशी थोडीशी मागे घ्यायची आणि त्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे पण परत 3 मोती घ्यायचे, म्हणजे सुरुवात आणि शेवट ओळीचा 3 मोत्यांनी झाला। तर इथे पहिल्यांदा हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, मग आणि एक लाल घ्यायचा। आता ही लाल मोत्यांची ओळ पूर्ण झालेली आहे। आता ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची। त्याचबरोबर या पुढच्या 2 लाल मोत्यातून पण सुई मी वरच्या दिशेने काढून घेतली। इतक्या वेळ वरून खालच्या दिशेने विणत आले, आता खालून वरच्या दिशेने विणायचं। आता इथे पण ही सगळी ओळ क्रीम कलरनी विणून घ्यायची आहे, 2-2 क्रीम कलर। आता ह्या मोत्यात तंगूस आहे, ह्या 2 लाल मोत्यातून मी सुई काढून घेतली। त्याचबरोबर ह्या पुढच्या 2 लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची, म्हणजे एका वेळेला 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची असते। परत 2 क्रीम कलरचे मोती, त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली। त्याचबरोबर पुढच्याही 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची, 1 आणि 2। अशा पद्धतीने पूर्ण ओळ क्रीम कलरनी विणून घ्यायची। आता इथे ह्या ओळीचा शेवट आलेला आहे। ह्या लाल मोत्यात आपला तंगूस आहे, तर हा जो मोती आहे क्रीम कलरचा त्याच्यातून सुई काढून घ्यायची अशी। आता इथे परत 3 मोती घ्यायचे, त्यातला एक लाल घ्यायचा आणि हे 2 क्रीम कलरचे असे 3 मोती घ्यायचे। परत त्याच मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली। आता पुढच्या ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची। आता ही अशीच 2 लाल लाल मोत्यांनी विणून घ्यायची। परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली। परत पुढच्या ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची। परत 2 लाल मोती, परत त्याच 2 मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली। परत पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची। परत 1 आणि 2 लाल मोती। अशा पद्धतीने ही पूर्ण लाल मोत्यांनी ओळ विणून घेऊया। इथे आता शेवट आला ह्या ओळीचा, एकच मोती राहिलाय, त्याच्यातून आपण सुई काढून घेणार आहोत। आता इथे परत 3 मोती घ्यायचे, 2 पांढरे 2 क्रीम कलरचे आणि 1 लाल। परत त्याच एका मोत्यातून सुई काढून घेतली। आता 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची, 1
2 3 आणि 4 ह्या 2 लाल मोत्यातून पण शेवटच्या सुई काढून घेतलेली आहे. इथे आता परत पूर्ण ही जी ओळ विणली ना आपण क्रीम कलरची, तशी 2-2 क्रीम कलरनी आपण अख्खी ओळ ही विणून घ्यायची अशी. पूर्ण 2-2 क्रीम कलरच्या मोत्यांनी ही पूर्ण ओळ विणून घ्यायची. आता इथे ही ओळ आपली पूर्ण झालेली आहे, पण ह्या एकाच मोत्यातून आता आपण सुई अशी काढून घेणार आहोत वरून खालच्या दिशेने. आणि इथे आता हे 3 क्रीम कलरचे मोती, 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतले. त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता ह्या ओळीपासून आपण श्री या शब्दाची सुरुवात करणार आहोत. परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2 मोत्यातून त्यात सुई काढून घेतली. त्याचबरोबर पुढच्या 2 मोत्यातून पण आपण ही सुई काढून घेणार आहोत. परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. विणण्याची पद्धती सेम आहे, फक्त आपण मोत्यांचे रंग बदलले की आपला अक्षर तयार होणार आहे. अजून परत 2 इथे क्रीम कलरचे मोती. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे या ओळीला 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 क्रीम कलरचे मोती झालेले आहेत. आणि आता इथे आपल्याला 9वा आहे तो लाल मोती घ्यायचा आहे. त्यासाठी आधी 1 क्रीम कलरचा घ्यायचा आणि मग 1 लाल मोती घ्यायचा. आणि परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. आता इथून पुढे सुरुवात आणि शेवट 3-3 क्रीम कलरच्या मोत्यांनी होणार आहे. आता परत इथे एकच मोती राहिला, त्याच्यातून सुई काढून घेतली. परत 1 2 आणि 3 मोत्यातून सुई काढून 3 मोती ओवून घ्यायचे आणि परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपली एक ओळ पूर्ण झाली. आता 1 2 या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. हे आपण आणि 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची. इथे परत हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. खालून वरच्या दिशेने त्याच मोत्यातून 2ही सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. परत इथे 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती, आता हे लाल आणि ह्या पुढच्या क्रीम कलरच्या अशा 2 मोत्यातून मी सुई
काढून घेतली. आता इथे जे मोती घ्यायचे त्यातला पहिला हा लाल घ्यायचा आणि मग हा क्रीम कलरचा घ्यायचा. परत ह्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची, पुढच्या दोन मोत्यातून, आणि आता हे सगळे दोन दोन क्रीम कलरचे मोती घेऊन विणून घ्यायचे. आता ह्या मोत्यात टंगूस आहे तर तो ह्या मोत्यात घ्यायचा आहे वरून खालच्या दिशेने. इथे आपली ही ओळ संपणार आहे आणि दुसरी ओळ पण चालू होणार आहे. तर इथे आपण हे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 2 आणि 3. परत त्याच मोत्यामधून सुई आपण अशी काढून घेणार आहोत वरून खालच्या दिशेने, आणि पुढच्या दोन मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे या पुढच्या दोन मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला जे दोन मोती घ्यायचे त्यातला पहिला हा लाल एक घ्यायचा आणि मग हा क्रीम कलरचा. परत त्याच दोन्ही मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत वरून खालच्या दिशेने. आता पुढच्या दोन मोत्यातून पण आपण अशी सुई ही काढून घ्यायची. आता इथे जे दोन मोती घ्यायचे त्यातला एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि हा एक लाल घ्यायचा. दोन मोती घेतले, परत सेम विणायचं आहे. पुढच्या दोन मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे पण परत एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा एक लाल मोती घ्यायचा आहे. परत त्याच मोत्यातून दोन्ही सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. पुढच्या दोन मोत्यातून पण काढून घेतली. आता इथे आपल्याला दोन क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. विणताना आता सेम आपण असंच विणत जायचं आहे 2-2 मोत्यांनी. फक्त मोत्यांचे आपण रंग बदलणार आहोत की आपलं डिझाईन तयार होणार आहे. आता इथे जे दोन मोती घ्यायचे त्यातला पहिला एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल घ्यायचा आहे. परत पुढच्या पण मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे शेवटी एकच मोती राहिला आहे, त्यामुळे त्या एकाच मोत्यातून मी सुई काढून घेतली. आता इथे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 2 आणि 3. परत त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली. इथे आपली एक ओळ अजून पूर्ण झालेली आहे. आता परत
ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची साईडच्या. परत 1 आणि 2 हे वरच्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. इथे परत 1 2 क्रीम कलरचे मोती परत सेम विणायचे. आता खालून वरच्या दिशेने सुई काढत जायचं. आता परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली पुढच्या. तर आता इथे आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आहे पहिला आणि मग हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा. परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. एक आणि 2 क्रीम कलरचे मोती. परत त्याच 2 मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा. परत खालून वरच्या दिशेने दोन्ही मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 ह्या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत सेम त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला आता हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आणि मग हा एक लाल घ्यायचा. परत सेम विणायचे. आता हा जो एकच मोती आहे त्याच्यातून आपण सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची अशी. इथे आपली एक ओळ पूर्ण झाली आहे, पण आता पुढच्या ओळीची सुरुवात पण इथूनच होणार आहे. तर इथे आपण 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतले. ते एकाच मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक लाल घ्यायचा आहे आणि मग हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे. लाल मोत्यातून आणि त्या खालच्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे जे 2 मोती घ्यायचे ते पण सेम घ्यायचे. पहिला एक क्रीम कलर मग एक लाल असे 2 मोती घेतले. सुई अशी काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची.
आता इथे जे 2 मोती घ्यायचे, पहिला क्रीम कलर, मग एक लाल. ते परत पहिला क्रीम कलरचा मोती आणि मग एक लाल मोती, 2 मोती घेतले. आता परत ह्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे परत 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतले. त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथून इथपर्यंत आपण 2 क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. इथे मी 1 आणि 2 वेळेला 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणलेला आहे. आता इथे पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली आहे. तर तिथे आता आमचे 2 मोती घ्यायचे, तर पहिला एक लाल घेतला आणि मग एक क्रीम कलरचा घेतला. परत त्याच 2ही मोत्यातून मी सुई वरच्या दिशेने काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि आता ही पण इथून पुढची पूर्ण लाईन ही जी आहे 2 मोत्यांनी क्रीम कलरच्या विणून घ्यायची. इथे मी आता 1 2 3 वेळेला 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणून घेतलेला आहे आणि हा जो एक मोती आहे त्याच्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला जे 3 मोती घ्यायचे त्यातले पहिला एक लाल घ्यायचा आहे आणि मग हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 लाल मोती घ्यायचे. आता ही जी ओळ आहे ही आपण 2 लाल कलरचे मोती घेऊनच विणून घेणार आहोत. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. अशा प्रकारे आता इथपर्यंत आपण 2 लाल मोत्यांनी विणून घेऊया. ही सगळी ओळ मी लाल मोत्यांनी विणून घेतली. इथे फक्त आता एक हा क्रीम कलरचा मोती राहिला आहे, तिथपर्यंत मी लाल मोत्यांनी विणून घेतला. आता त्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे 3 क्रीम कलरचेच मोती घ्यायचे आणि हे विणून घ्यायचं, म्हणजे इथे आपली एक ओळ पूर्ण होते अशी. आता 1 2 3 4 मोत्यातून सुई परत काढून घ्यायची. 1 2 आणि हे 2 पुढचे. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणायचं आहे. 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती घेतले. या 2 मोत्यातून सुई काढून घेतली.
पुढच्या 2 मोत्यातून आता ही आपण परत 2-2 क्रीम कलरनीच इथपर्यंत विणून घेणार आहोत। इथे मी 1 2 3 आणि 4 वेळेला 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणून घेतलंय। पुढच्या 2 लाल मोत्यातून पण सुई काढून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे, मग एक लाल घ्यायचा आहे आणि परत त्याच 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची अशी। आता पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची। आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक लाल घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे। परत ह्या मोत्यातून सुई दोन्ही काढून घ्यायची आणि हा एकच इथला आता लाल मोती आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने। आता इथे परत आपल्याला जे 3 मोती घ्यायचे त्यातला एक लाल घ्यायचा आहे आणि हे 2 क्रीम कलरचे घ्यायचे आहेत। असे 3 मोती घेतले। परत त्याच लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची। पुढच्या 2 मोत्यातून पण काढून घ्यायची। ही आता ओळ पूर्ण 2-2 लाल मोत्यांनी विणून घ्यायची। तर असे एक आणि हा 2 लाल कलरचे मोती घेतले। परत त्याच 2 मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली। पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची। परत 2 लाल मोती घेऊन इथपर्यंत आपण हे लाल मोत्यांनी विणून घ्यायचं आहे। आता ही पूर्ण लाल मोत्यांनी मी विणून घेतली इथपर्यंत। आता शेवटी हा एकच क्रीम कलरचा मोती राहिला आहे त्याच्यातून मी अशी सुई काढून घेणार आणि इथे आता हे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे। त्याच मोत्यातून परत सुई काढून घ्यायची अशी आणि मग ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची या शेजारच्या त्याच्या आणि पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची। आता ही जी पुढची ओळ आहे ही पूर्ण क्रीम कलरनी विणून घ्यायची। 2-2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि विणून घ्यायचे। पूर्ण ओळ मी 2 क्रीम कलरच्या मोत्यांनी 2-2 विणून घेतलेली आहे। इथे आपला हा श्री पूर्ण झालेला आहे। पण तुम्हाला जर फक्त श्रीच बनवायचा असेल तर परत ही लाल इथे लाल मोत्यांची पूर्ण रेघ काढायची आहे अशी। हे जे विणले
हे इकडून विणत गेलो तर आता इथे विणताना उलट्या साईडने विणत जायचं, म्हणजे आपला असा हा श्रीमध्ये येईल आणि हे 2 लाल काड्या साईडने येतील. असा हा आपला श्री तयार होईल. पण मी आता तुम्हाला एवढाच दाखवणार आहे, कारण इथून पुढे मी तुम्हाला एक दुसरी पट्टी तयार करून दाखवणार आहे. त्यासाठी मी हे श्री हा इथेच ठेवलेला आहे, एवढाच केलेला आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.